आणि धुवाधार पाऊस सर्वदूर कोसळतोय। नांदेडमध्ये प्रचंड जोरदार पाऊस झालेला आहे आणि ढगफुटी सदृश झालेल्या पावसाचा अर्थातच हसनाळ गावामध्ये एनडीटीव्ही मराठीची टीम दाखल झालेली आहे आणि तिथे नेमकी काय स्थिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत। लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास आता सुरुवात झालेली आहे। हसनाळ गावाला भारतीय सैन्याच्या सुदर्शन चक्र कोरनं कामाला सुरुवात केलेली आहे, कारण भारतीय सैन्य तिथे दाखल झालेले आहे आणि इथे आल्यानंतर लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात झालेली आहे। शिवाय लोकांना जेवण देण्याची सुद्धा सुविधा या टीमने केलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण पाहिलं होतं ढगफुटीसारखा पाऊस आणि प्रचंड नुकसान या भागात झालेलं होतं। हसनाळ मधले किती गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि काय सध्याचे अपडेट्स? सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आतापर्यंत इथून गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 5 लोक वाहून गेले होते, त्यातील 4 डेड बॉड्या ज्या आहेत त्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। परंतु आता त्या डेड बॉड्या ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिलाय। जोवर सरकार प्रशासनावर गुन्हा दाखल होत नाही, इरिगेशन डिपार्टमेंटवरती गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत त्या ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय। आणि हसनाळ या गावामध्ये इंडियन आर्मीच्या सुदर्शन कोरची ही मंडळी जी आहे ती पोहोचलेली आहे। 90 जवान आणि 2 अधिकारी इथं आलेले आहेत आणि आल्याबरोबर या आर्मीने इथं हॉस्पिटल पहिले तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेलं आहे आणि गावकऱ्यांना इथं उपचार दिले जात आहेत। गावकरी मोठ्या संख्येनं या आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पोहोचलेत। जेव्हा आर्मी इथं आली आणि त्यांनी बघितलं की या ठिकाणी लोकांना खाण्याची सोय नाहीये, तेव्हा आर्मीने त्यांच्या जवळचं राशन जे आहे ते या गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आणि आर्मी स्वतःच लंगर इथं आर्मीनं लावलेलं आहे आणि हे लंगर या गावकऱ्यांना हे आर्मी खाऊ घालणार आहे। या सुदर्शन कोर टीम मध्ये 90 कर्मचारी आणि 2 अधिकारी आहेत। यामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल अशा दोन्ही विभागाचा संगम असलेली ही कोर आहे आणि ही कोर या हसनाळा गावात पोहोचली आणि आल्याबरोबर त्यांनी कुठलाही आळस न करता आपल्या कामाला सुरुवात केली आहे। आणि आर्मी इथं पोहोचल्यानंतर आता गावकऱ्यांमध्ये अधिक सुरक्षिततेचं वातावरण तयार झाले, त्यांच्यामध्ये एक विश्वास तयार झालाय की सरकार आमच्याकडे लक्ष देते, आमची कुठेतरी काळजी घेते, अशा पद्धतीची भावना जी आहे ती गावकरी बोलून दाखवताना दिसत आहेत। प्रज्ञा, नक्कीच। मात्र नांदेडच्या हसनाळमध्ये कालच आपल्याला ही परिस्थिती लक्षात आलेली होती, कारण 250 गुरढोरं जी आहेत ती सुद्धा या सगळ्यात दगावलेली होती। अनेक जण बेपत्ता झालेली आहेत, त्यांचा शोध काही प्रमाणात आता सुरू झालेला आहेच आहे। इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्यानंतर लष्कराला इथे पाचारण करावं लागलं। या संपूर्ण परिस्थितीमध्ये प्रशासनाला खरंच ही बाब लक्षात आलेली नव्हती का? या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसेल या परिसराला, याचा काही अंदाज काही प्रशासनाला नव्हता का? काही कळू शकले का? तुमचं प्रशासनाशी काही बोलणं झालंय का? कडून माहिती घेतली, त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा हे कळलंय की मागच्या 24 तासामध्ये म्हणजे काल झालेल्या 24 तासामध्ये अचानकपणे 354 मिलीमीटर एवढा पाऊस केवळ याच भागात पडला। शिवाय कर्नाटक मध्ये 2-3 नावाचा एक तळं होतं, ते तळं फुटलं आणि त्याचं पाणी देखील याच भागात आलं। शिवाय लातूर जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात जो पाऊस पडला त्याचं पाणी देखील याच भागात आलं। त्यामुळे इथं स्वतःच पडलेलं 354 मिलीमीटर पाऊस, त्याशिवाय वरच्या 2 भागातून आलेला पाऊस, यामुळे इथं 7 गावांचा वेढा घातला गेला आणि ही परिस्थिती अशी होती की इथं इतक्या तात्काळ नियंत्रण मिळवणं अत्यंत कठीणच होतं। तरी देखील प्रशासनाने त्यांच्याकडे एसडीआरएफची जी टीम उपलब्ध होती त्या एसडीआरएफच्या टीमला या हसनाळ आणि रावणगाव इथं पाठवलं। त्यांनी सायंकाळपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं, पण त्याच दरम्यान जिल्ह्यात इतर ठिकाणीही काही परिस्थिती उद्भवू शकते, म्हणून जिल्हा प्रशासनानं तात्काळ इंडियन आर्मीकडे या संदर्भात संपर्क केला। आर्मीने देखील त्याला तितकाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि आर्मीची टीम देखील पाठवली, परंतु ही टीम रात्री आली तोपर्यंत एसडीआरएफनं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं होतं। पण त्यानंतर अजून देखील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील आष्णा नदी असेल, गोदावरी आहे, पैनगंगा आहे, कयादू आहे, लेंडी, मन्याड या सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे प्रशासनाला इथे 2 टीमची आवश्यकता होती, ती खबरदारी म्हणून ही आर्मी देखील आता मदतीला आलेली आहे आणि त्यामुळं आता कुठं प्रशासन जे आहे ते अजून तंदुरुस्त झालेलं दिसतं। नक्कीच, न भूतो न भविष्यती असा पाऊस झाल्यामुळे अर्थातच नांदेड मधल्या हसनाळमध्ये अक्षरशः हाहाकार उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच लष्करी मदत जी आहे ती या गावकऱ्यांना मदत करते आहे। तुर्तास या सगळ्या बातम्यांचा आढावा तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत। योगेश,
मात्र सध्या आपण नांदेडमधली ही दृश्य बघतोय, ज्यामधनं आपल्याला लष्करी मदत जी आहे ती कशी हसनाव गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे ती पाहायला मिळते। आरोग्याच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 5 गावकरी वाहून गेलेले आहेत, काहींचा शोध सुरू आहे।